आज आहे आपला वेट लॉस जर्नीचा डे 16। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये। मी 21 डेजचं वेट लॉस चॅलेंज घेतलेलं आहे आणि त्याच चॅलेंजचा आज 16वा दिवस आहे। 16 दिवस निघून गेले बघा आणि 16 दिवसात आपल्याला छान वेट लॉस पण बघायला मिळालेला आहे आणि इंचेस लॉस पण छान बघायला मिळतच आहे। तुम्ही माझ्यात चेंजेस बघतच आहात पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत चेंजेस बघा तुम्ही। जर तुम्ही आधीचे व्लॉग नसेल बघितले तर आता तुम्ही बघू शकता, त्यामध्ये तुम्हाला चेंजेस बघायला मिळतीलच। माझ्या फेसमध्ये सुद्धा चेंज आलेला आहे, म्हणजे फेस फॅट थोडा कमी वाटत आहे मला। तुम्हाला काय वाटत आहे सांगाल मला कमेंट सेक्शनमध्ये। चिया सीड्स बद्दल खूप वेळ विचारलं जात आहे की चिया सीड्स कसे घ्यायचे, का घ्यायचे आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत। तर चिया सीड्स हे तुमच्या काय म्हणतात त्याला डायजेशनला चांगलं करते, कारण यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे, प्रोटीन आहे यामध्ये, यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे। हे तुमचं ब्लड शुगर कंट्रोल करते आणि तुमच्या हार्ट हेल्थसाठी पण खूप चांगलं आहे। याला घ्यायचं कसं आता, तर तुम्ही रात्रीला सुद्धा एक ग्लास पाण्यात याला भिजू घालून ठेवू शकता किंवा मग सकाळी उठल्याबरोबर याला भिजू घालून ठेवून द्या। आणि मी जसं करते तसं पण तुम्ही करू शकता। 2 लिटर पाण्यात मी 2 चम्मच भिजू घालून ठेवून देते आणि मग अर्धा तासानंतर पिणं सुरू करते ते पाणी। हे पाणी आपण दिवसभर पितो ना, त्यामुळे मग आपलं पोट भरलेलं वाटते आपल्याला आणि त्यांनी भूक कमी लागते आणि ऑटोमॅटिकच वेट लॉस व्हायला लागतो। पण चिया सीड्स तुम्ही कच्चे खाऊ नाही शकत, तुम्हाला भिजवलेलेच खावे लागेल आणि तुम्ही हे दह्यात टाकून पण खाऊ शकता किंवा रात्रीला तुम्हाला दूध प्यायची सवय असेल तर त्या दुधात टाकून पण पिऊ शकता। सकाळचं मी प्रॉपर रुटीन माझं फॉलो केलं, डिटॉक्स वॉटर घेतलं, त्यानंतर माझे 10,000 स्टेप्स कंप्लीट केले, त्यानंतर चहा घेतला आणि रेडी होऊन आली अद्विकच्या स्कूलमध्ये, कारण पीटीएम होतं आणि अद्विकचे मार्क्स तुम्ही बघून घ्या। इंग्लिशमध्ये तर छान आहेत त्याला मार्क्स, फक्त हिंदीमध्ये त्याचे मार्क्स मला खूप खराब वाटले। म्हणजे 20 पैकी त्याला 9च आहेत, तर त्यामुळे मी खूप नाराज होते त्यावर। आणि घरी आलो तर घरी त्याची मस्ती काही थांबत नव्हती। पाऊस सुरू होता तरी त्याची मस्ती सुरूच होती। त्यानंतर मी काहीच खाल्लं नव्हतं उपवास असल्यामुळे, तर मी इथे पेरू घेतला आणि इतकं पेरू खाल्ल्यानंतर माझे मल्टीव्हिटॅमिन्स घेऊन घेतले। नंतर रात्रीच्या जेवणामध्ये हे होतं माझं पराठा, दही, काकडी आणि थोडा ठेचा। आणि हो, तुम्हाला सुद्धा या जर्नीमध्ये मला जॉईन करायचं असेल तर फॉलो नक्की करा। फ्लॅक्स सीड्स खाऊन दिवसाचा एंड केला। चला मग बाय।